ओम नमो भगवते वासुदेवाय. सन्माननीय मंच, विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकवर्ग, निरंजन सेवाभावी संस्था मागच्या 13 वर्षापासून साधारणपणे 30,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अशा प्रकारची मदत करत आहे. संस्थेची सुरुवात ज्या एका संकल्पनेतून झाली ती होती क्रिएटिंग हॅपीनेस. तर काही मित्र एकत्र जमले आणि आंबे खाण्याची आम्ही स्पर्धा सुरुवात केली होती. हापूस आंबे जेव्हा यायचे त्यावेळेस दिव्यांग आणि अनाथ मुलांसाठी आम्ही तो कार्यक्रम करायचो आणि तिथून त्या संकल्पनेतून सुरुवात झालेली संस्था आणि मग त्यातून बीड जिल्ह्याने आम्ही सुरुवात केली. तिथं ज्यावेळेस एकेकाळी शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा, तर तिथं आम्ही हा उपक्रम पहिल्यांदा सुरुवात केला आणि तिथून सुरुवात झालेली एक छोटीशी सुरुवात आता पुणे, अहिल्यानगर आणि बीड असे एकत्र करून आपण दरवर्षी 3,000 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला वर्षभर पुरेल एवढं सगळं शैक्षणिक साहित्य आमच्याकडून दिलं जातं. या व्यतिरिक्त संस्थेचा म्हणजे जी आयडिओलॉजी आहे, म्हणजे जे जसं आता आम्ही बऱ्याचशा वेळेस आयडिओलॉजीवर काम करत असताना जे संस्थेला गाईड करतात, माझ्या समाजात मामाजी हा जो शब्द असतो तो म्हणजे मुलीचा, भाचा आणि भाचीची सगळी काळजी घेणारा व्यक्ती. तर आम्हाला असे लाभलेले मामाजी म्हणजे खूप परिवार यांच्याकडून नेहमी जी गाईडलाईन मिळाली त्यातली एक सगळ्यात मोठी गाईडलाईन ही होती की तुम्ही अन्नाची मदत केली तर एक दिवस भूक संपेल आणि परत तो व्यक्ती परत दुसऱ्या दिवशी काय करेल हा प्रश्न असेल. परंतु आम्ही जर विद्यार्थ्यांना शिक्षणाची मदत केली तर एक परिवार उभा राहू शकतो. त्या संकल्पनेतून क्लीन सायन्स बुक परिवार कडून आम्हाला दरवर्षी हा जो काही आम्ही कार्यक्रम करतो त्यासाठी भरघोस मदत मिळते, प्रोत्साहन मिळते. या व्यतिरिक्त संस्थेने आतापर्यंत 23 जलकुंभ म्हणजे आरो वॉटर प्लांट असतात. साधारणतः 2 लाख लिटर पाणी त्याची कॅपॅसिटी असते. तो आपण विविध शाळांमध्ये महानगरपालिकेच्या असतील, नंतर जिल्हा परिषदच्या शाळा असतील किंवा जिथे निधी नाही अशा सगळ्या शाळांमध्ये आम्ही करत असतो. मागच्या वर्षी बीडमध्ये महापूर आला होता, त्यावेळेस तिथल्या जिल्हा परिषद शाळा पूर्णपणे म्हणजे जवळजवळ शिकण्यासाठी काहीच राहिलं नव्हतं तिथे इन्फ्रास्ट्रक्चर, त्याला पूर्ण मदत केली. अशा आदिवासी पाड्यातून मुलं शाळेला जाण्यासाठी रस्ते किंवा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही अशा असंख्य विद्यार्थ्यांना संस्था सायकल देते. त्या व्यतिरिक्त एमपीएससी युपीएससीचे जे विद्यार्थी असतात बऱ्याचशा यांना मदत केल्यानंतर आज ते विद्यार्थी चांगले अधिकारी पण झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं हे जे किट वाटप होतं त्यातले 2 विद्यार्थी मागच्या वर्षी अंधशाळेचे 2 विद्यार्थी राज्यात प्रथम आले आणि त्यांना पण आम्ही दरवर्षी मदत करतो. तर मगाशी जे आमच्या सचिवनी जे सांगितलं की तुम्ही आज ही मदत घेताय, तुम्ही एवढे मोठे व्हा की ती मदत पुढे तुम्हाला पाठवता येईल. आणि फक्त जाता एवढं सांगेल, आमची ही जी संस्था आहे आम्ही प्रत्येक दानदात्याला हेच सांगतो की आम्ही सगळे CA, डॉक्टर असे सगळेजण या संस्थेमध्ये एकत्र आलो, सगळे शिकलेले आहेत. संस्थेला मिळणारा 1 रुपया आम्ही घेऊन त्यात आमचे 10 पैसे ऍड करून 1 रुपये 10 पैसे पुढे डोनेट करतो. आणि अशी संस्था ज्यामध्ये म्हणजे मला सांगायला फार प्राऊड आहे की आमच्या इथं कोण अध्यक्ष, कोण सचिव, कोण कार्यकर्ता असं काहीच नाही, कोणीच अध्यक्ष बनायला तयार होत नाही, म्हणून मी तुमच्या समोर आहे. आणि अशी चालणारी आमची संस्था आणि मेनली क्लीन सायन्स कडून मिळणारा दरवर्षाचा सपोर्ट आणि त्याच्यातून या संकल्पनेतून आम्ही हे करतोय. एखाद्या वेळेस आमची अशी इच्छा आहे की आम्ही पूर्ण महाराष्ट्रावर पोहोचू आणि हा कार्यक्रम जो आज आपण गणेश कलामध्ये घेतोय एका दिवशी हा एखाद्या मोठ्या स्टेडियम मध्ये होईल. त्या सगळ्या अपेक्षेने परत एकदा दानदात्यांचा फार फार धन्यवाद आणि आलेल्या सगळ्या पाहुण्यांचा परत एकदा स्वागत. धन्यवाद.